प्रताप, या आधी मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हाही तू माझं ऐकलं नाही. पण सत्य हेच आहे, माझ्या विरोधात कट रचणाऱ्या, आपल्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे दुसरे तिसरे कोणी नाहीये. तुला जन्म देणारी तुझी आई आहे. हे सगळं करणाऱ्या बाईसाहेब मक्तेदार आहेत. विजय बास, बास, माईंड विरोधात एक शब्द बोल नका. बास बास, त्यालाही झालं. या घरात निघा. बास, तुम्ही सगळी हद्द पार केली. चला. अरे काय चाललंय? आणि तू एवढा भडकलायस का? तिला खेचत कुठे घेऊन चाललंय बाबा? प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घे. मी खरं सांगते, माईसाहेब स्वतः बाप्पांना पैसे द्यायला तयार झाला होता. जो काही व्यवहार झाला होता ना, त्यांच्यामध्ये झाला होता. या सगळ्याबद्दल मला आज कळलंय. हे सगळं मुद्दाम माईसाहेबांनी केलंय. बस, इथनं पुढं माईंच्या विरोधात एक जरी वांगा शब्द बोललात ना, तरी मी विसरून जाईन की तुमच्यावर कधी प्रेम केलं. तर मला कालच कळलं होतं हे सगळं. कालच मला जालिंदर मामानं सगळं सांगितलं होतं. तुम्ही 10 वेळा मला खोदून खोदून विचारत होता ना की तुझ्यात आणि मामांच्यात काय बोलणं झालं होतं, तर हेच बोलणं झालं होतं. त्यानं मला आधीच कल्पना दिली होती. माझ्यासारखा मूर्ख मीच. ज्या मामानं आरसा म्हणून मला तुमचं खरं रूप दाखवलं, त्याच मामावर मी हात उचलला. मामा, माफ कर मला. तेजा, अरे काय झालंय तुला? सोन्यासारखी पोर आहे रे ती, हा तुझ्यावर एवढे जीव लावते. तू असं नको तसं का बोलतोय तिला? तुझ्यावर प्रेम करते ना ती. आज विकला गेलंय माझं प्रेम. माझ्यावर खोटं प्रेम करायचा, खोटा संसार करायचा, नवरा बायकोचं नाटक करायचा, पैसा घेता येते. माझ्या आयुष्याचं भातुकलीचा खेळ करून टाकलाय वैदिक जगतापण. आजी, तुम्हाला म्हणाली होतीस ना की मी 100 लोकांमध्ये का लग्न केलं म्हणून? त्यावेळी तू माझ्यावर आणि माईंवर पण चिडली होतीस. खरंच चूक झाली माझी, चूक झाली. पण 100 लोकांमध्ये लग्न केलं ही चूक नाही. शंभर पर्याय समोर असताना या पोरी संग लग्न केलं
ही चूक झाली. नाव नका घेऊ माझं. त्याच्यात कोणती माझं नाव सोबत नाही. बया होय का आजी, हे खरं चाललंय का स्वप्न बघते काय कळानच बघ मला. तरीच म्हणलं ही पोरगी एवढी सगळ्यांबरोबर गोडगोड गोडगोड कस काय बोलती. आत्ता कळलं मला, हिला माझ्या माईकडनं पैसे मिळत होते ना म्हणून एवढी सगळ्यांच्या पुढं पुढं करत होती. काय रे तेजा, फारच स्कॅम केला रे तुझ्या बरोबर. शाले, काय बोलतेस तू हे? आजी काय खोटं बोलले मी. शेवटी एजंटची पोरगी ती एजंट. अगं पण खरं काय खोटं काय हे न बघताच निष्कर्ष काढतीस. तेजा, अरे काय चुकलंय तिचं? ती तुझ्यावर जीव लावती, घरातल्या समद्यांचं बघते, माणसांना सांभाळते, आणि तू हे बघ, तू तू डायरेक्ट काही निर्णय घेऊ नको बाबा. आधी तिचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घे. माझ्यावर विश्वास ठेवणं तर सोडा, माझं ऐकून गेलंय. आता एक शब्द बोलायचं रे तुम्ही. तेजा, अरे कोणी काही बोलायचं गरज नाहीये. शांत. वैदेही धनाजी जगताप, यो दिवस तुमचा या घरातला शेवटचा दिवस. आजपासून या साम्राज्याचा दरवाजा तुमच्यासाठी कायमचा बंद. इथं पाऊल टाक ना काय.